विद्यार्थी मित्रांनो, आजच्या त्रासिकेमध्ये आपल्याला शिकायचं आहे मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण. मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण म्हणजे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. ऑफ एलिमेंट्स. आता एलिमेंट्स म्हणजे काय हे वर्ग 9 मध्ये आपण शिकलेलो आहे. एलिमेंट्स म्हणजे काय, कंपाऊंड म्हणजे काय, मिक्सचर म्हणजे काय, याचा अभ्यास वर्ग 9 मध्ये आपण केलेला आहे. तर आता एलिमेंट्स याचा अर्थ जे एकाच घटकापासून जे बनलेले असतात त्यांना एलिमेंट्स म्हणायचं. म्हणजे मूलद्रव्य हे एकाच घटकापासून बनलेले. जसं फॉर एक्झाम्पल आपण घेऊया हायड्रोजन, ॲल्युमिनियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लिथियम हे काय आहे, मूलद्रव्य आहेत. आणि या मूलद्रव्याचं क्लासिफिकेशन म्हणजे वर्गीकरण आपल्याला या पाठामध्ये शिकायचं आहे. आता मूलद्रव्याचं वर्गीकरण कशासाठी करायचं, का करायचं, जसं की तुम्हाला माहीत आहे, आपण किराणा मालाच्या दुकानात गेलो तर सर्व वस्तू एकाच जागी ठेवलेल्या असतात का, तर नाही. साबणाची जी रांग असते ती वेगळी असते, तेल एका बाजूला ठेवलेली असतात. त्याचबरोबर मिठाचे पुडे किंवा आणखी दुसऱ्या काही वस्तू वेगवेगळ्या ठेवलेल्या असतात. असं नाही होत की तुम्ही डाळीमध्ये तांदूळ टाकून दिले, साखर टाकून दिली आणि ते सगळे एकत्रितच ठेवलंय, असं कधीच होत नाही. तर दुकानदार सुद्धा काय करतो, त्या प्रत्येक वस्तूचं काय करतो, गट पाडतो, म्हणजेच वर्गीकरण करतो. तर सोप्या भाषेमध्ये वर्गीकरण करणे काय म्हणजे काय, तर त्या वस्तूचे किंवा त्या घटकाचे वेगवेगळे ग्रुप करणे किंवा गट पाडणे असं आपल्याला म्हणता येईल. तर आता या ठिकाणी आपल्याला काय शिकायचं आहे, मूलद्रव्याचं आवर्ती वर्गीकरण, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ द एलिमेंट. आता पिरियडिक क्लासिफिकेशन कशासाठी आवश्यक आहे, तर मूलद्रव्यांचे जे गुणधर्म आहेत, मूलद्रव्यांचे जे स्वभाव आहेत, मूलद्रव्यांचा जो प्रॉपर्टीज आहे, त्या म्हणजे लक्षणं आहेत किंवा कॅरेक्टरिस्टिक ज्याला म्हणता येईल, हे त्याचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितपणे करता यावा यासाठी शास्त्रज्ञांनी मूलद्रव्याचं वर्गीकरण किंवा पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की आतापर्यंत 118 मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे. किती मूलद्रव्यांचा शोध लागलेला आहे, 118, 118. आता ह्या 118 मूलद्रव्यांचं वर्गीकरण वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी आपल्या पद्धतीने केलेलं आहे. परंतु सुरुवातीला जेव्हा वर्गीकरणाची करण्याची सुरुवात झाली त्यावेळेस सगळ्यात पहिले जर्मन शास्त्रज्ञ जॉन डोबेरायनर सुरुवातीला समोर आले आणि त्यांनी त्यावेळेला ज्ञात असलेले तर 33 एलिमेंट्स, किती, 33 म्हणजे 33 मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला. तर हे वर्गीकरण करत असताना त्यांनी कशाचा विचार केला, तर मूलद्रव्याचे गुणधर्म आणि मूलद्रव्याचा ॲटॉमिक मास म्हणजे अणुवस्तुमानांकाचा विचार डोबेरायनरने या ठिकाणी केला. तर सर्वप्रथम आहे डोबेरायनर ट्रेड्स. डोबेरायनर ट्रेड्स किंवा ट्रायड्स म्हणायचं त्याला. आता हे डोबेरायनर ट्रेड्स त्यावेळी ज्ञात असलेल्या 33 एलिमेंटसाठी किंवा मूलद्रव्यांसाठी डोबेरायनरने आपल्याला सांगितले. तर विचार कशाचा केला त्यांनी, तर मूलद्रव्याचे गुणधर्म म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट. एलिमेंट्स म्हणूया, कारण की ते 33 एलिमेंट्स त्यावेळी शोध लागलेला होता आणि त्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न डोबेरायनर या जर्मन शास्त्रज्ञांनी केला. तर आता पहा, प्रॉपर्टीजचा विचार केला म्हणजे गुणधर्मांचा विचार केला. त्याचबरोबर त्यांनी विचार केला ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. ॲटॉमिक मास म्हणजे काय, तर अणुवस्तुमान. मूलद्रव्याचं अणुवस्तुमान.
मूलद्रव्याचं अणुवस्तुमानाचा विचार त्यांनी त्या ठिकाणी केला. आता ॲटॉमिक मास तुम्हाला माहीत आहे. 9th स्टँडर्डमध्ये ॲटॉमिक मास म्हणजे काय हे मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. तर ॲटॉमिक मास म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन यांची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास. हे आपण 9th स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहे. नंबर ऑफ ज्या एखाद्या ॲटममध्ये किंवा एखाद्या मूलद्रव्यामध्ये नंबर ऑफ प्रोटॉन आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन यांची संख्या म्हणजे ॲटॉमिक मास. प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची बेरीज म्हणजे ॲटॉमिक मास. उदाहरणार्थ आपण जर असा विचार केला की सोडियमचा ॲटॉमिक मास 23 आहे, असं उदाहरण जर आपण घेतलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल की सोडियममध्ये प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन P प्लस N यांची बेरीज 23 आहे, 23 आहे आणि म्हणून सोडियमचं ॲटॉमिक मास हे 23 आहे किंवा 23 आहे. तर ह्या दोन गोष्टींचा विचार डोबेरायनर ट्रायड्स त्याला डोबेरायनरची त्रिके देखील म्हणतात हे सांगताना केला. तर मूलद्रव्याचे गुणधर्म आणि ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. तर मूलद्रव्याचे गुणधर्म म्हणजे सारखे गुणधर्म असणारे मूलद्रव्य त्याने एकत्र केले आणि ॲटॉमिक मास ज्यांचं इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास असं आपल्याला म्हणता येईल. ॲटॉमिक मासच्या म्हणजे अणुवस्तुमानांकाच्या चढत्या क्रमाने त्याने मूलद्रव्याची मांडणी केली. तर सर्वप्रथम मूलद्रव्याचे गुणधर्माचा त्याने विचार केला, त्याचबरोबर ॲटॉमिक मासचा त्याने विचार केला. सारखे किंवा समान गुणधर्म असणारे मूलद्रव्य, सारखे किंवा समान गुणधर्म समान म्हणजे सेम प्रॉपर्टीज असणारे जे एलिमेंट्स आहेत त्या सगळ्या त्यांचा त्याने विचार केला. त्याचबरोबर दुसरा विचार केला ॲटॉमिक मास. मग एलिमेंट्स कसे लावले त्याने? he arranged element in increasing order of their atomic masses. Increasing order of atomic masses. Increasing order म्हणजे काय? तर चढत्या क्रमाने. समजा आता 3 एलिमेंट असतील, उदाहरणार्थ A, B, C, D किंवा आणखी जास्त घेऊ शकतो आपण. A असे समजा एलिमेंट्स आहेत. तर समजा याचा ॲटॉमिक नंबर आहे 5, तर याचा 6 असेल, याचा 8 असेल, याचा 9 असेल, 10 असेल. या पद्धतीने याला म्हणतात इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मासेस. या पद्धतीने त्याने एलिमेंट्स अरेंज याचा विचार त्यांनी केला. परंतु हे मूलद्रव्य लावताना, एलिमेंट्स लावताना त्यांनी 3-3चा गट केले आणि म्हणून त्याला म्हटलं आहे ट्रायड्स. 3च्या गटामध्ये ट्रायड्स किंवा त्रिके म्हणण्याचं कारण आहे त्याने मूलद्रव्याचा कितीचा गट केला? 3चा गट केला. फॉर एक्झाम्पल आपण घेऊया A, B आणि C असा 3-3चा गट केला. मग इथे काय कशाचा विचार केला? तर मूलद्रव्याचे गुणधर्म, प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट ॲज वेल ॲज द ॲटॉमिक मास ऑफ द एलिमेंट. म्हणजे या 3चा गट केल्यानंतर त्याचे गुणधर्म समान आहेत का ते पाहिलं, म्हणजे प्रॉपर्टीज सेम आहेत का ते पाहिलं. त्याचबरोबर त्याने हे पाहिलं की ह्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान जे आहे किंवा ॲटॉमिक मास जे आहे ते इन द इन्क्रीजिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने, म्हणजे Aचं ॲटॉमिक मास जे असेल त्यापेक्षा थोडं जास्त, Bचं असेल B पेक्षा थोडं जास्त Cचं असेल, अशा पद्धतीने त्याने ॲटॉमिक मासचा विचार त्या ठिकाणी केला. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याने आपल्याला सांगितलं की द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एलिमेंट अँड द लास्ट एलिमेंट, द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट एलिमेंट अँड द थर्ड एलिमेंट इज द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. म्हणजे या पद्धतीने पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याची सरासरी म्हणजे मधल्या मूलद्रव्याचं अणुवस्तुमान होय. हे त्याने आपल्याला डोबेरायनर ट्रेड्स मध्ये सांगितलं. मूलद्रव्याची मांडणी 3-3च्या गटामध्ये केल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की पहिल्या आणि
तिसऱ्या मूलद्रव्याची सरासरी ही मधल्या मूलद्रव्याच्या अणुवस्तुमाना एवढी असते, हे त्याने आपल्याला डोबेरायनर ट्रेड्समध्ये सांगितलं. तर आपल्याला एक उदाहरण म्हणून डोबेरायनर ट्रेड्स प्रूव्ह करावं लागेल किंवा कशा आहेत ते सांगावं लागेल. त्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला देत आहे की मी लिथियम, सोडियम, पोटॅशियम अशी समजा अरेंजमेंट डोबेरायनरने आपल्या सारणीमध्ये केलेली आहे, पिरियडिक टेबलमध्ये केलेली आहे. असं जर आपण म्हटलं तर लिथियमचा ॲटॉमिक मास आहे 6.9, सोडियमचा आपल्याला काढायचा आहे आणि पोटॅशियमचा ॲटॉमिक मास आहे 39.1. तर आपण सांगितलं आहे की द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट इज द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. या गुणधर्माचा विचार करून, या थेअरीचा विचार करून आपल्याला पहिल्या आणि तिसऱ्या मूलद्रव्याचं काय करायचं आहे, ॲव्हरेज काढायचे आहे, म्हणजे सरासरी काढायची आहे. सरासरी आपण या पद्धतीने काढू शकतो. 6.9 प्लस 39.1, दोन मूलद्रव्य घेतलेले आहेत आपण म्हणून डिवायडेड बाय 2. याचं जर आपण भागाकार केला तर त्याचा आन्सर येतो 23.0 म्हणजे बरोबर 23. आता तुम्हाला माहित आहे की सोडियमचा ॲटॉमिक मास जे आहे 23 आहे, हे तुम्ही पाहू शकता. म्हणजे आपल्याला डोबेरायनर ट्रेड्समध्ये या पद्धतीने मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. 3-3च्या गटामध्ये मूलद्रव्याची मांडणी, मूलद्रव्याच्या गुणधर्माचा विचार म्हणजे प्रॉपर्टीज ऑफ द एलिमेंट, त्याचबरोबर विचार केला ॲटॉमिक मासचा म्हणजे अणुवस्तुमानांकाचा विचार, आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे द ॲव्हरेज ऑफ फर्स्ट अँड थर्ड एलिमेंट इज द ॲटॉमिक मास ऑफ द मिडल एलिमेंट. हे आपल्याला डोबेरायनरने या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं. परंतु काय झालं, असं करत असताना जे सगळे 33 एलिमेंट्स त्यावेळेला ज्ञात होते, त्या ज्ञात 33 एलिमेंट्सचा विचार या पद्धतीने डोबेरायनर करू शकला नाही, किंवा या पद्धतीने हे जे 3 नियम आहेत हे त्याला लागू पडले नाही की सगळ्यांचे प्रॉपर्टीज सेम आहेत, असं कुठे कुठे त्याला अडचणी आल्या ते मांडत असताना. त्याचबरोबर प्रत्येकाचा ॲव्हरेज हा प्रत्येक मिडल एलिमेंटचा ॲटॉमिक मास हे फर्स्ट आणि थर्ड एलिमेंटचा ॲव्हरेज आहे हे सांगताना कुठे कुठे थोडीशी त्याच्यामध्ये कमी जास्त होऊ लागला ॲटॉमिक मास, आणि त्यामुळे जी डोबेरायनर ट्रेड्स किंवा डोबेरायनरची त्रिके ही जी मूलद्रव्याची मांडणी करण्याची पद्धती आहे ही थोडीशी याला मर्यादा आल्या, आणि त्यामुळे लिमिटेशन्स आल्यामुळे त्या ठिकाणीच त्याची ती थिअरी तिथेच थांबली, आणि थोडंसं त्याला मर्यादा आल्यामुळे आणखी दुसऱ्या शास्त्रज्ञांनी बाकीच्या थिअरी मांडण्याचा प्रयत्न केला. त्या आपण पुढच्या पिरियडमध्ये घेणारच आहोत. परंतु डोबेरायनर ट्रेड्स म्हणजे काय, सुरुवातीला ज्याने स्वतः पुढे येऊन ट्रायड्स मांडण्याचा, पत्रिके मांडण्याचा विचार आपल्यासमोर मांडला ते म्हणजे जर्मन सायन्टिस्ट डोबेरायनर. तर डोबेरायनर ट्रेड्स काय आहेत या 3 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे मूलद्रव्याची मांडणी करत असताना म्हणजे ही अरेंज द एलिमेंट इन द increasing order of atomic masses. He arranged the element in the group of 3, and the average of first and third element is the atomic mass of the middle element. And again he consider about the properties of element म्हणजे मूलद्रव्याच्या गुणधर्माचा देखील या ठिकाणी विचार केलेला आहे. तर या पद्धतीने तुम्हाला डोबेरायनर ट्रेड्स हे लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे उदाहरण आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे तुम्ही करून पाहायचं आहे, हे करून पाहायचं आहे. आणि सोडियमचा ॲटॉमिक मास हे 23 येते की नाही, त्या दोघांची लिथियम आणि पोटॅशियमची ॲव्हरेज करून ते तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा, आणि हे उदाहरण नक्की लक्षात ठेवा. म्हणजे